नमस्कार मित्रांनो, आज मी या महाराष्ट्रातील तमाम सर्व ओबीसी बांधवांना एक विनंती करणार आहे. आता महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुका पहिला टप्पा चालू झालेला आहे. तरी ओबीसी मित्रांना मी एक विनंती करेन. मी बुद्धीने खूप छोटा आहे, परंतु माझे विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय. ओबीसीच्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून आणायचं आहे आणि आपली ओबीसीची ताकद आपल्याला दाखवायची. म्हणून मित्रांनो, मी या 2-3 दिवसापूर्वी टीव्हीच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून मी ऐकतोय. मी 1-2 दिवसापूर्वी समता परिषदेचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ लोंढे साहेबांना मी फोन केला होता. मला भुजबळ साहेबांना भेटायचंय. मी डायरेक्ट जाऊ शकतो, त्यांना भेटू शकतो. कारण भगवान बाबा हे भगवानगडावरनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना भेटण्यासाठी इंग्लंडला गेले होते की गरिबांसाठी आपल्याला काय करता येईल. बघ, याच्यासाठी मी भुजबळ साहेबांपर्यंत याच्यासाठी मला जायचं आहे की स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेब होते आणि तुम्ही या राज्याचे एक मंत्री होतात. त्यावेळेस तुम्ही श्री क्षेत्र भगवानगड येथे एक मोठी इमारत दिली. साहेब गेल्याच्या नंतर तुम्ही भगवानगडावरती आले नाहीत. ही खंत या भगवानगड परिसरातील ओबीसी बांधवांना वाटते. साहेब, मी श्री क्षेत्र भगवानगड येथून हा प्रल्हाद कीर्तने तुम्हाला विनंती करतोय की आपण भगवान बाबाच्या दर्शनासाठी यावं. बस, मला सुभाष भाऊंनी शब्द दिला. मला अरविंद भाऊ सोनटक्के आमच्या पाथर्डीचे अतिशय उत्कृष्ट असं ते काम करतायत. संगीताताई ढवळे ताई पण आहेत, महिला जिल्हाध्यक्ष आहेत त्या. तर मी नगरला, सुभाष भाऊंनी मला नगरला बोलावलं. कारण मंत्री ओबीसीचे दैवत छगन भुजबळ साहेब जे अहिल्यानगर या ठिकाणी येणार आहेत. त्यावेळेस साहेबांसोबत माझं बोलणं होईल. त्यावेळेस मी त्यांना एक निवेदन देईल की साहेब, तुम्ही भगवानगडावरती भगवान बाबांचं दर्शन घेण्यासाठी आणि ओबीसी बांधवांना एकजूट करण्याचं आव्हान तुम्ही श्री क्षेत्र भगवानगड येथून द्यावं, ही विनंती करण्यासाठी साहेब मी तुमच्यापर्यंत येणार आहे. मी माझे वयाचे 15-20 वर्षापासून मी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब, त्यानंतर मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्यावर अंतःकरणातनं प्रेम करतो. भुजबळ साहेबांनी हर पत्रकार परिषदेमध्ये ते माझं नाव घेतात. कारण त्यांना माहिती आहे की माझ्या मागं कोणीच बोलत नव्हतं. त्यावेळेस हा प्रल्हाद कीर्तने श्री क्षेत्र भगवानगड येथून आमरण उपोषण करून मला ती एक साथ दिली आणि पहिला मराठ्यांना विरोध करणारा प्रल्हाद हा भुजबळ साहेबांच्या हृदयामध्ये आहे हे मलाही माहीत आहे. परंतु साहेब भगवानगडावर आल्याशिवाय मी साहेबांकडे जाणार नाही, हा माझा शब्द. कारण भगवान बाबांचे आमच्यावर संस्कार आहेत. जो शब्द तो अंतिम शब्द असतो. नगरला मी जाऊ शकतो कारण अहिल्यानगर हा माझा जिल्हा आहे. साहेब अहिल्यानगरला जर येत असतील तर त्यांना भेटायला मी जाणार आहे आणि त्या ठिकाणी मी ते निवेदन त्यांना देणार आहे आणि त्यांची तारीख फिक्स करून
100% मी साहेबांची तारीख घेणार आहे आणि त्यांना भगवानगडाव दर्शनासाठी घेऊन येणार आहे. आपला सर्वांचा लाडका प्रल्हाद. धन्यवाद. जय ओबीसी.